महत्त्वाची बातमी, राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात सापडताना दिसत आहेत. आता प्रकरण आहे सदनिका गैरव्यवहाराचं. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी सत्र न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. त्यांना जी 2 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि 10,000 रुपयांचा दंड, ती शिक्षा कायम ठेवली जाणार आहे. या न्यायालयीन निर्णयामुळे मात्र कोकाटेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत त्यांचं आमदारकी पद आणि पर्यायानं मंत्रीपद देखील धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहूया आपण कोकाटे कसे दिवसागणिक वादात सापडताना दिसलेले आहेत. 1995 मध्ये खरं तर मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका खरेदी केली. काय घोटाळा आहे ते आपण समजून घेतोय. कागदपत्रात फेरफार केल्याचा कोकाटेंवर आरोप आहे. तुकाराम दिघोळेंची याचिका आहे. नाशिक पोलिसांकडून कोकाटेंविरोधात गुन्हा दाखल आहे. तर कोकाटेंचं मंत्रीपद धोक्यात येण्यामागे काय काय कारण आहेत, कसा फास आवायला जातोय कोकाटेंभोवती, किती वेळा कोकाटे वादातीत चर्चेत राहिलेले आहेत. आत्ता जरी प्रकरण सदनिका घोटाळ्याचं असलं तरी सुरुवात कुठून झाली? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं माणिकराव कोकाटे यांनी. या वक्तव्यावरून त्यांना तंबी मिळत नाही. तोच कोकाटेंचं दुसरं वक्तव्य समोर आलं. पीक विम्यावरून सरकारला त्यांनी भिकारी ठरवलं, स्वतःच्या सरकारलाच घरचा आहेर दिला. त्यानंतर कोकाटेंवर टीका सुद्धा झाली. अजित पवार यांनी कोकाटेंना समजही दिली. हे कमी की काय? रमी खेळतानाचा सभागृहातला व्हिडिओ कोकाटेंचा समोर आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आणि कृषी मंत्री पदावरून त्यांना पायउतार व्हावं लागलं. क्रीडा मंत्रीपद त्यांना मिळालं आणि क्रीडा मंत्रीपद मिळाल्यानंतर आता सदनिका घोटाळा हे प्रकरण समोर येताना दिसतंय. या सगळ्या विषयी बोलण्याकरता अंजली दमानी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. पुन्हा एकदा आपण बोलतोय कोकाटेंवरच. कोकाटे दर 2 महिन्यांनी चर्चेत येताना दिसत आहेत. आता मुद्दा सदनिका घोटाळ्याचा, पण आता थेट सवाल उपस्थित होतोय, कोकाटेंचं मंत्रिपद राहणार की जाणार? आता कसं आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नावाचा कायदा आहे आणि त्याचं सेक्शन 8 असं म्हणतो की ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीला कन्व्हिक्शन होतं त्या दिवशीपासून तो खरं तर डिस्क्वालिफाय होतो. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा त्यांचं सेंटेन्स झालं होतं त्या दिवशीपासून ते डिस्क्वालिफाय होतात ऍज अ MLA किंवा आमदार. तर त्याच्यानंतर त्यांनी अपील जरी केलं तरी ते ग्राह्य धरलं जात नाही. पहिल्या दिवशीपासून जर त्यांची शिक्षा 2 वर्ष किंवा त्याच्या वरची असेल त्या मिनिटाला ते डिस्क्वालिफाय होतं. मी तुम्हाला मुद्दाम ना सेक्शन 8 ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 वाचून दाखवते. An MLA is disqualified if 1. Convicted of serious offenses like corruption, rape, murder, money laundering and terrorism, etc. Sentence is 2 years or more of imprisonment. Disqualification, आता हे महत्वाचं आहे. Disqualification starts from the date of conviction. आणि त्याच्यात दुसरं असं दिलेलं आहे, applies even if appeal is pending as per Supreme Court judgment.
म्हणजे जरी त्यांचं कुठलंही जजमेंट त्यांनी अपीलमध्ये गेले वरच्या कोर्टामध्ये, हं, तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जात नाही. ज्या अगदी दिवशी त्यांना ते कन्व्हिक्शन पहिल्यांदा होतं, त्याच्या त्या हं, मिनिटाला ते डिस्क्वालिफाय होतात आणि निश्चित त्याच्यानंतर हे करता येत नाही. अगदी म्हणजे अगदी आत्ताच्या घटनेला पहिल्या वेळेस जेव्हा ते डिस्क्वालिफाय झाले, खरं तर तेव्हापासून लागू होतं. हं, हं, तरी ते अपीलमध्ये गेले. आता जसं काल सूरज चव्हाण काहीतरी बोलताना मी ऐकलं, की ते आणि वरच्या कोर्टात अपीलमध्ये जाणार आहेत. निश्चित त्यांनी जरूर जावं, पण आत्ताच्या घटनेला ते डिस्क्वालिफाय होतात. आता हा अगदी कायदा कोण वाचवणार आहे आणि कोण पीपल्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट बघणार आहे. हं, त्यामुळे कोणी काही वाचत नाही, काही नाही. गदारोळ होणार आहे, अमुक होणार आहे. काही करून मतलबच नाहीये. निश्चित कायदा स्पष्ट आहे. अगदी आणि त्यामुळे कायद्यानुसार कोकाड्यांचा राजीनामा घेतला जातो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. अंजनीताई खूप खूप धन्यवाद खरं तर आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आणि तुम्ही या सगळ्याविषयी बोललात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.